श्रोते हो नमस्कार. आजच्या कोरोना वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनःपूर्वक स्वागत. कोरोना विषाणूची उत्पत्ती चीनच्या वुहान इथून झाल्याचा दावा जगातल्या सर्वच मोठ्या देशांनी केला आहे. उत्पत्ती झाल्यापासून आतापर्यंत कोरोनाचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळाले आहेत. भारतात कोरोनाच्या 3 लाटा आल्या, तर जगात वेगवेगळ्या ठिकाणी 4 किंवा 5 लाटा आल्या. जवळपास 2.5 वर्षाच्या काळात कोरोना विषाणूविरुद्ध जगानं कसा लढा दिला आणि आगामी काळात हा लढा कसा सुरू राहील याविषयी घेतलेला हा आढावा. श्रोते हो, गेल्या 2.5 वर्षापासून कोरोना विषाणूने जगाला विळखा घातला आहे. त्याची वेगवेगळी रूपं येत असल्यामुळे हा विळखा लवकर सैल होईल असं सध्या तरी दिसत नाही. दर 100 वर्षांनंतर महामारी येते असं म्हटलं जातं. डिसेंबर 2019 मध्ये चीनच्या हुबेई प्रांतातल्या वुहानमध्ये कोरोना-19ची प्रथम ओळख झाली. त्यानंतर जागतिक स्तरावर या आजाराचा प्रसार झाला. हा प्रसार इतक्या वेगानं झाला की या आजारानं महामारीचं रूप धारण केलं. जागतिक आरोग्य संघटनेनं कोविड-19चा उद्रेक हा सार्वजनिक आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय आणीबाणी असल्याचं सांगत त्याला जागतिक महामारी म्हणून जाहीर केलं. विषाणूच्या हल्ल्यापासून अनभिज्ञ असलेलं जग सावध झालं आणि सुरू झाला तो लढा. जगातल्या विविध देशांमध्ये विषाणूविरुद्ध लढ्यासाठी आराखडा तयार करण्यात आला. या दरम्यान कोरोनाची पहिली, दुसरी, तिसरी आणि आणखी कितीतरी लाटा येतील असं संशोधक अभ्यासाअंती सांगू लागले. नवा विषाणू असल्यामुळे पहिल्या लाटेदरम्यान जगात एकच दहशत पसरली. सोशल डिस्टन्सिंग, मास्क घालणं, हात स्वच्छ धुणं या गोष्टी नागरिकांना ठाऊक झाल्या. जगातल्या वैद्यकीय क्षेत्रासमोरचं हे सर्वात मोठं आव्हान होतं. पहिल्या लाटेचा जगानं कसा सामना केला, कोणत्या देशातले नागरिक सर्वाधिक प्रभावित झाले, काय काय उपाययोजना करण्यात आल्या, लाट कधी ओसरली याविषयी अधिक माहिती देत आहेत आरोग्यविषयक पत्रकार चैतन्य देशपांडे. 2001 मध्ये वर्षाच्या शेवटी हा जो SARS-CoV-19 कोरोना व्हायरसचा एक उपप्रकार आहे, तो चीन मधल्या वुहान शहरामध्ये सर्वप्रथम आढळून आला. त्यानंतर याला कोविड-19 हे नाव दिलं. 19 यासाठी की 2019 मध्ये याचा शोध लागला किंवा हा सापडला. त्यामुळे सुरुवातीला वुहान आणि आसपासच्या प्रदेशात हा पसरला होता विषाणू, आणि त्यानंतर वैज्ञानिकांच्या लक्षात आलं की इतर कोरोना व्हायरसचे जे विषाणू आहेत त्यांच्यापेक्षा हा प्रकार अधिक तीव्रतेचा आहे आणि यात रोग्यांच्या मरण्याचं प्रमाण जास्त आहे. यानंतर बरेच चीनमध्ये प्रयत्न झाले की ह्या व्हायरसला तिथेच वुहानच्या आसपासच अडकून ठेवता येईल किंवा जास्त त्याचा प्रसार होऊ नये. मात्र तरी सुद्धा पहिली लाट सुरू झाली. मार्च 2020 अखेर जगात अनेक देशांमध्ये, जवळपास 122 देशांमध्ये 2020च्या मार्च महिन्यापर्यंत भारतासह इतर अनेक देशांमध्ये हा रोग पसरला होता. अनेक देशांमध्ये पहिल्या लाटेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर बळी गेले. इटली म्हणा किंवा स्पेन म्हणा, या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की एका दिवशी अगदी 8-8 हजार लोकांचे बळी गेले. तसंच चीनमध्ये हुबेई प्रांत जो आहे चीनचा, त्यांनी अत्यंत कठीण असं लॉकडाऊन वगैरे त्या ठिकाणी लावलं होतं आणि तरी सुद्धा त्या प्रांतातही मोठ्या प्रमाणावरती बळी गेले. पहिली लाट जी होती ती सर्वाधिक काळ चाललेली अशी लाट होती. म्हणजे आपण जर समजलं की मार्च महिन्यामध्ये ती सुरू झाली 2020च्या, ती जवळपास नोव्हेंबर महिन्यापर्यंत 2020च्या चालली आणि त्याचा सर्वाधिक जो एका दिवशी 6,29,000च्या वरती रुग्ण सापडले होते, अशा त्या लाटेतला एक पीक ज्याला म्हणता येईल, ती फर्स्ट वेव्ह होती. त्यामध्ये असं होतं की आपल्याला नॉलेज फारसं नव्हतं. आपले डॉक्टर्स लेसर ट्रेंड होते, त्यांना रोगही नवीन होता, सगळंच नवीन होतं. यामुळे साहजिकच जास्त लोकांचे बळी त्यामध्ये गेले. मात्र दुसऱ्या लाटेमध्ये त्या मानाने परिस्थिती थोडी सुधारली. पहिल्या लाटेचं एकच होतं की जो SARS-CoV-2 नावाचा जो व्हायरस आहे तो थोडासा कमी वेगाने पसरायचा, यामुळे जास्त लोकांना मृत्यूचा धोका नव्हता. आपल्यामध्ये बऱ्यापैकी हळू तो पसरला आणि म्हणूनच लाटेचा कालावधी जो आहे तो जवळपास 6-7 महिन्यापर्यंत चालला आणि जगामध्ये मोठ्या प्रमाणावरती जे मृत्यू झाले पहिल्या लाटेमध्ये, खास करून युरोपामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाले. भारतामध्ये पहिली लाट पसरायच्या आतच जगात इतर ठिकाणी आटोक्यात आलेली असल्यामुळे आपल्याकडे किंवा एकंदर भारतीय उपखंडामध्ये थोडी कोरोनाच्या पहिल्या लाटेची तीव्रता ही कमी भासली आणि आपल्याला दुसऱ्या लाटेमध्ये जास्त भोगावं लागलं. श्रोते हो, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्यापासून माणूस एकाच विषाणूच्या वेगवेगळ्या रूपांविरुद्ध लढत आहे.
हा विषाणू एक रूप बदलतो आणि दुसऱ्या रूपात येऊन पुन्हा हल्ला करतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान डेल्टा या रूपानं जगात हाहाकार माजवला. याचा वेगानं प्रादुर्भाव होऊन जगाला पुन्हा स्तब्ध केलं. त्रिसूत्रीचं पालन करणं, लसीकरण करून घेणं आणि काळजी घेणं इतकंच नागरिकांच्या हातात होतं. लॉकडाऊन हा कायमस्वरूपी उपाय नव्हता. जगातल्या अनेक ठिकाणी लॉकडाऊनला विरोध झाला. अनेक देशांमध्ये मास्क घालण्यासही विरोध झाला. त्याचे परिणाम त्या देशांना भोगावे लागले. कारण कोरोना कधीच थांबणार नाही हे जगाला कळालंच नव्हतं. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी असे भले देश त्रस्त झाल्याचं आपण पाहिलं आहे. दुसऱ्या लाटेत मृत्यूचं प्रमाण वाढलं होतं. ते रोखण्यासाठी सर्वच देश कसोशीने प्रयत्न करत होते. जगातल्या दुसऱ्या लाटेविषयी आढावा घेतला आहे आरोग्यविषयक पत्रकार चैतन्य देशपांडे यांनी. कोरोना व्हायरसच्या पहिल्या लाटेनंतर त्याची भीषणता जी आहे ती लोकांच्या लक्षात आली. स्पेन, इटली आणि युरोपातल्या अनेक देशांमध्ये, अगदी इंग्लंडमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर लोकांचे मृत्यू झाले. अमेरिकेत तर सर्वाधिक मृत्यू झाले, कारण तिथे कोरोनापासून बचावाचे जे मार्ग होते, जसे मास्क घालणे, फिजिकल डिस्टन्सिंग ज्याला आपण सामाजिक अंतर वगैरे म्हणतो, हे तिथल्या लोकांना मान्य नव्हतं. त्यामुळे बऱ्याच लोकांनी त्याकडे लक्ष दिलं नाही. तेव्हाच्या राज्यकर्ते याच्याकडे फारसं गांभीर्यानं बघितलं नाही. त्यामुळे अमेरिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती मृत्यू झाले. आणि त्यानंतर दुसऱ्या लाटेच्या दरम्यान जसं भारतामध्ये आणि इतर देशांमध्ये दुसरी लाट जी आली ती अतिशय भीषण होती. याचं कारण मुख्यत्वे करून हे होतं की दुसऱ्या लाटेचा जो व्हायरस होता, जो व्हायरसचा उपप्रकार होता, म्युटंट ज्याला आपण म्हणतो, तो व्हायरसचा म्युटंट डेल्टा नावाचा तो दुसऱ्या लाटेमध्ये आला. आणि हा जो डेल्टा होता हा जास्त इंटेन्स होता, म्हणजे पसरायचा त्याचा जो वेग आहे तो अधिक तीव्र होता याच्या आधीच्या व्हायरसच्या म्युटंटच्या तुलनेमध्ये. त्यातल्या त्यात हा जो व्हायरस होता दुसरा, म्हणजे दुसऱ्या लाटेतला, हा डायरेक्ट आपल्या फुफ्फुसापर्यंत पोचायचा. यामुळे काय होतं की अनेकांना ब्रेथलेसनेस ज्याला म्हणतो, श्वास घ्यायला त्रास होणे, आणि त्यामुळे मग त्यांना ऑक्सिजनची गरज लागणे, अनेकांना व्हेंटिलेटरची गरज लागणे, आणि ते सर्व वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक लोकांचे मृत्यू त्या ठिकाणी दुसऱ्या लाटेमध्ये झाले. आपल्याला दुसऱ्या लाटेचं चांगलं परिचित आहे आपण सगळे. पहिल्या लाटेपेक्षा अगदी 10 पट जास्त रुग्णसंख्या आणि कमीत कमी 5 पट जास्त लोकांचे मृत्यू हे दुसऱ्या लाटेमध्ये झाले. जरी दुसऱ्या लाटेत आपल्याकडे बऱ्यापैकी हॉस्पिटल्स तयार होते, डॉक्टर्स तयार होते, तरी सुद्धा त्याची तीव्रता, पसरण्याचा वेगच इतका जास्त होता की आपण त्यामध्ये जास्त काही करू शकलो नाही. जागतिक प्रश्न होता हा महामारी. त्यामुळे यामध्ये अनेक लोकांचे मृत्यू संपूर्ण जगभरात झाले. आणि खास करून जशी पहिली लाट ही युरोपावर जास्त त्याचा परिणाम झाला, तसा दुसरी लाट ही आशिया खंडामध्ये, म्हणजे भारतीय खंडामध्ये आणि इतर चीन वगैरेचे हे प्रदेश आहे यामध्ये मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले. दुसऱ्या लाटेतही अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर मृत्यू झाले. 10 लाखाच्या आसपास मृत्यू आज अमेरिकेत झालेले आहे. सर्वाधिक मृत्यू जगामध्ये अमेरिकेत झालेले आहे. याचं कारण की तिथे बऱ्याच लोकांमध्ये विसंगती आहेत. लोकांना सोशल डिस्टन्सिंग आवडत नाही किंवा ह्या सगळ्या मास्किंग वगैरे जे उपाय करतात ते आवडत नाही. दुसऱ्या लाटेचा एक पॉझिटिव्ह साईड, ज्याला सकारात्मक बिंदू म्हणू, की आपल्याकडे व्हॅक्सिन म्हणजे लसीचा शोध त्या दरम्यान लागला आणि मोठ्या प्रमाणावर लसीकरण जे आहे आपल्याकडे सुरू झालं. आणि त्यामुळेच तिसरी लाट जी आहे कोरोनाची, त्या तिसऱ्या लाटेला कमीत कमी नुकसानदायक बनवण्यासाठी जर काही उपयोगी पडलं असेल आपल्या, तर ते म्हणजे लसीकरणाचं एक मोठं वरदान आपल्याला या दुसऱ्या लाटेच्या भीषण लाटेनंतर आपल्याला ते लाभलं. श्रोते हो, जगभरात सर्वत्र लसीकरण सुरू असताना कोरोना रुग्णांची संख्याही वाढत होती. अमेरिका, ब्राझील, फ्रान्स, रशिया, युक्रेन यासारख्या देशांमध्ये कोरोनाची तिसरी लाट सुरू झाली होती. डेल्टा या रूपामुळं तिसरी लाट आणखी भयंकर होईल असं जागतिक आरोग्य संघटनेनं सुद्धा म्हटलं होतं. या दरम्यान काही ठिकाणी चौथी आणि 5वी लाटही आली होती. तिसऱ्या लाटेदरम्यान कोरोना विषाणूमध्ये उत्परिवर्तन होऊन ओमायक्रॉन या रूपाची दक्षिण आफ्रिकेत निर्मिती झाली आणि पुन्हा एकदा जगाच्या चिंतेत भर पडली. डेल्टा या प्रकारामुळे एकीकडे बाधितांची संख्या वाढत असताना ओमायक्रॉन या नवीन रूपाचं संकट देखील उभं राहिलं. कोरोना विषाणूची वेगवेगळी उत्परिवर्तनं होत आहेत. ओमायक्रॉन हे शेवटचं रूप नाही. आगामी काळात आणखी काही रूपही येऊ शकतात असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेनं दिला आहे.
एकंदरीतच तिसऱ्या लाटेदरम्यान जागतिक पातळीवर काय परिस्थिती होती याविषयी अधिक माहिती देत आहेत आरोग्यविषयक पत्रकार चैतन्य देशपांडे. कोरोनाची तिसरी लाट जी आहे ती आता समाप्तीच्या वाटचालीवर लागलेली आहे आणि आपल्याला आनंदाची बातमी अशी आहे की या लाटेनंतर आणखी कुठली मोठी लाट येईल असा काहीही अंदाज नाही. याचं कारण असं की ह्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलेला जो व्हायरसचा उपप्रकार जो म्युटंट आहे त्याचं नाव ओमिक्रॉन आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आता तो इतक्या मोठ्या प्रमाणात पसरतो की व्हायरस जास्त पसरायला लागला की त्याची तीव्रता जी आहे ती कमी होते आणि आपल्याकडे सुदैवाने मोठ्या प्रमाणात लसीकरण झालेलं आहे. त्यामुळे आता अनेकांना बाधा जरी झाली तरी एखाद्या साधारण फ्लू व्हायरस सारखा आपल्याला सर्दी पडसं 2-3 दिवस ताप वगैरे आल्यानंतर तो आपोआप दुरुस्त होईल. व्हायरल इन्फेक्शन सारखा या लेव्हल पर्यंत आता कोविड येऊन पोहोचलेला आहे आणि यानंतर जशी इतर व्हायरल इन्फेक्शन आपल्याला होतात त्याच्या लाटा येतात व्हायरलच्या तशा पद्धतीने येत राहतील आणि अनेक वर्ष हा व्हायरस आपल्यासोबत राहील. मात्र तिसरी लाट हे सगळं कन्फर्म जर कशामुळे झालं तर तिसऱ्या लाटेमुळे झालं. याची एक छोटीशी आकडेवारी सांगतो की दुसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक केसेस ज्याला म्हणता येईल जवळपास 9 लाख केसेस ह्या मे महिन्याच्या 5 तारखेला आपल्याकडे आल्या होत्या 2021 साली आणि तिसऱ्या लाटेमध्ये सर्वाधिक केसेस ज्या होत्या त्या 24 लाख म्हणजे 9 लाखापेक्षा जवळपास तिप्पट केसेस 24 लाख या 23 जानेवारी या दिवशी जगामध्ये सगळीकडे आल्या होत्या. वेगवेगळ्या ठिकाणी पीक वेगवेगळ्या दिवशी आला. मात्र तिसरी लाट ही इतकी जास्त होती की मोठ्या प्रमाणावर पसरत होता व्हायरस त्या दरम्यान की जवळपास प्रत्येकालाच आपल्या देशामध्ये किंवा जगामध्येच प्रत्येकालाच इन्फेक्शन झालं आणि त्या माध्यमातून हर्ड इम्युनिटी ज्याला आपण म्हणतो ती आपल्या सगळ्यांमध्ये डेव्हलप झाली. याशिवाय व्हॅक्सिन घेतल्यामुळे लसीकरण केल्यामुळे अनेक लोकांमध्ये इम्युनिटी डेव्हलप झाली आणि गंभीर रोग त्यांना होऊ शकला नाही. त्यामुळे मृत्यूंची संख्या जी आहे तिसऱ्या लाटेमध्ये अत्यंत कमी झाली. आजची स्थिती जर आपण जगामध्ये पूर्ण बघितली तर जवळपास 42 कोटी लोकांना आतापर्यंत कोविड झालेला आहे आणि 58 लाखाच्या वर मृत्यू झालेले आहेत. हे सगळं सुरुवातीपासून आतापर्यंत म्हणजे तसं बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणावरती इन्फेक्शन हे रिपोर्टेड इन्फेक्शन आहेत. मात्र अनरिपोर्टेड इन्फेक्शन्सही असतात ज्यांचा कुठेही डॉक्टरकडे लोक जात नाहीत मात्र इन्फेक्शन झालेलं असतं. तर वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे जगात खूप लोकांना आतापर्यंत कोविड झालेला आहे. अर्बन म्हणजे शहरी भागात तर 80-85% पेक्षा अधिक लोकांना होऊन गेलेला आहे आणि जी आहे इम्युनिटी डेव्हलप झालेली आहे. मृत्यू रिपोर्टेड जरी 58 लाखाच्या जवळपास असली तरी अनेक जास्त मृत्यू झाले आहेत. मात्र चांगली गोष्ट ऍट द एंड शेवटी अशी आहे की आपल्याकडे आता ही महामारी जी आहे ती एका साधारण फ्लूचं रूप धारण करून इतर व्हायरल इन्फेक्शन जसे येतात आणि जातात पावसाळ्यात येतात हिवाळ्यात येतात त्याच पद्धतीने कोविडही आता एका छोट्या व्हायरल इन्फेक्शनचं रूप धारण करून येईल. बूस्टर डोजही आपल्याकडे आता लसीचा आलेला आहे. त्यामुळे एकंदरच या तिसऱ्या लाटेनंतर आता परत चौथी लाट येईल असा काहीही अंदाज किंबहुना लाट येणारच नाही असा विश्वास जो आहे वैज्ञानिकांनी व्यक्त केलेला आहे. श्रोते हो, जगासह भारतात कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या इशाऱ्यानुसार कोरोनाची वेगवेगळी रूपं पुन्हा येऊन बाधित करू शकतात. त्यामुळं सर्वांनी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचं काटेकोर पालन करणं आजही आवश्यक आहे. त्यासाठी सर्व पात्र नागरिकांनी कोरोना प्रतिबंधात्मक लशीच्या 2 मात्रा घेणं आवश्यक आहे. लक्षात ठेवा, कोणताही निष्काळजीपणा आपल्याला घातक ठरू शकतो. याबरोबरच आजचा कोरोना वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या भावना गोखले, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि चंद्रकांत शिरसाट, निवेदन श्रद्धा मुखेडकर.